Good morning all of you. Today we have to discuss the histogram. Statistic, our subject name. लास्ट लेक्चरला आपण पाहिलं होतं की हाऊ टू ड्रॉ द हिस्टोग्राम, की हिस्टोग्राम कसा ड्रॉ करायचा त्याच्या काही तुम्हाला स्टेप्स सांगितल्या होत्या. तर कोणत्या कोणत्या स्टेप्स होत्या? स्टेप फर्स्ट काय होती? टेकिंग द क्लास इंटरव्हल ऑन एक्स ॲक्सिस. सेकंड स्टेप टेकिंग द क्लास फ्रिक्वेन्सी ऑन वाय ॲक्सिस. थर्ड स्टेप मध्ये काय करत होतो आपण? पॉइंट्स ड्रॉ करत होतो. आणि फोर्थ स्टेप मध्ये काय करत होतो? रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये हिस्टोग्राम ड्रॉ करत होतो. लास्ट लेक्चरला आपण हिस्टोग्राम, हाऊ टू ड्रॉ द हिस्टोग्राम, त्याचे 2-3 एक्झाम्पल्स पाहिले होते. फर्स्ट कोणतं एक्झाम्पल पाहिलं होतं? ज्याचे क्लास इंटरवल्स काय होते? इक्वल होते. सेकंड एक्झाम्पल कोणतं होतं? अनइक्वल क्लास विड्थ असताना हिस्टोग्राम कसा ड्रॉ करायचा, इक्वल क्लास विड्थ असताना हिस्टोग्राम कसा ड्रॉ करायचा. आय थिंक तुम्हाला समजलं असेल. जर समजलं नसेल तर कमेंट करा किंवा मग मला पर्सनलला मेसेज करून विचारलं तरी चालेल. पण व्हिडिओ व्यवस्थित पहा, कारण हे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झामला विचारले जातात की ड्रॉ द हिस्टोग्राम किंवा राईट द प्रोसिजर टू ड्रॉ द हिस्टोग्राम. अशा प्रकारचे एक्झाम्पल्स तुम्हाला काय विचारले जातात? एक्झाम मध्ये विचारले जातात. ठीक आहे, आता आपण आजचा आपला पॉइंट आहे की फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. त्या अगोदर तुम्हाला तुमच्या कमेंट्सचा आन्सर देते की काही मुलांनी मला विचारलं की सपोज 10 to 19 असा इंटरवल आहे, नेक्स्ट 20 to 29 असा इंटरवल आहे. तर हे क्लासेस कंटिन्युअस करण्यासाठी लोअर लिमिट मधून 0.5 का सबस्ट्रॅक्ट करतो आणि अप्पर लिमिट मध्ये 0.5 का ऍड करतो. तर तुम्हाला माहित असेल कोणता पण नंबर, सपोज 19.4 हा नंबर नियर अबाउट काय घेतो आपण? 19 घेतो. का नियर अबाउट 19 घेतो? कारण हा 0.4 आहे, 0.5 नाहीये. 0.5 असेल तर तो 19 मध्ये पण बिलॉंग होतो आणि 20 मध्ये पण बिलॉंग होतो. परंतु 19.4 कशामध्ये बिलॉंग होईल? फक्त 19 मध्येच बिलॉंग होईल. सपोज तुम्ही पॉइंट घेतला 19.6, ही नियर अबाउट 20. 19.6 कशामध्ये बिलॉंग होईल? 20 मध्ये बिलॉंग होईल. 19.4 19 मध्ये बिलॉंग होईल. पण तुम्ही जर 19.5 हा इंटरवल घेतला तर कशामध्ये बिलॉंग होईल? 19.5 ही जर व्हॅल्यू घेतली तर एक तर तुमची 19 मध्ये पण बिलॉंग होईल आणि 20 मध्ये पण बिलॉंग होईल. आणि आपल्याला क्लासेस काय करायचे आहेत? कंटिन्युअस करायचे आहेत. म्हणून लोअर लिमिट मधून काय केले? तुमचं 0.5 सबस्ट्रॅक्ट केलेत आणि अप्पर लिमिट मध्ये 0.5 ऍड केलेत क्लासेस कंटिन्युअस करण्यासाठी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन असा होता की क्लास विड्थ ही इक्वल असते. प्रत्येक एक्झाम्पल मध्ये क्लास विड्थ ही इक्वल असते का? तर नसते. प्रत्येक एक्झाम्पल मध्ये तुमची क्लास विड्थ ही इक्वल असेलच असं नाही. अनइक्वल क्लास विड्थ साठी पण तुम्हाला काय करायचं आहे? हिस्टोग्राम ड्रॉ करायचा आहे. आता ह्या कमेंट्स माझ्या थर्ड लेक्चरच्या आहेत. मी अगोदरच एक व्हिडिओ बनवून ठेवलाय, त्यामुळे त्याच्या कमेंट्स मी आता सांगते. ठीक आहे. नेक्स्ट, आता नेक्स्ट पॉइंट आपल्याला पाहायचं आहे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. लास्ट लेक्चरला आपण काय पाहिलं होतं? हिस्टोग्राम पाहिला होता. आता हा काय आहे? फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन इज द अनदर वे ऑफ रिप्रेझेंटेशन द गिव्हन डेटा. फर्स्ट डेटा कसा एक्सप्रेस केलाय? हिस्टोग्रामच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस केलाय. आता आपल्याला हिस्टोग्राम कसा एक्सप्रेस करायचा आहे? फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनच्या फॉर्म मध्ये तुम्हाला हा डेटा एक्सप्रेस करायचा आहे. तर कसं एक्सप्रेस करणार? जशा हिस्टोग्रामच्या काही 4 स्टेप्स होत्या तशाच फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनच्या काय आहेत? स्टेप्स आहेत. आता त्या स्टेप्स अगोदर तुम्हाला सांगते आणि नंतर आपण काय घेणार आहे? एक्झाम्पल घेणार आहे. तर व्हॉट इज द स्टेप ऑफ फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन? तर स्टेप फर्स्ट आहे तुमची. स्टेप फर्स्ट इज टेक मिड व्हॅल्यूज. टेक mid values on x-axis, which is our first step. Second step is step second, take
frequency, take frequency on y-axis. Step third मध्ये काय करायचंय तुम्हाला? Observe the points. कोणते points? Observe the points on x-axis and y-axis and plot it. आणि स्टेप 4 join these points by line segment. Join these points by line segment. ह्या काय झाल्या तुमच्या स्टेप्स झाल्या. किती स्टेप्स आहेत? 4 स्टेप्स आहे. स्टेप 5 लास्ट एक स्टेप आहे. स्टेप 5 या स्टेप मध्ये काय करायचंय? पॉलिगॉन तुम्हाला क्लोज करायचा आहे. आता स्टेप 4 पर्यंत तुम्हाला लाईन सेगमेंटनी पॉइंट्स ड्रॉ करायचे ते पण ग्राफ क्लोज करायचा आहे. म्हणजे काय करायचंय? द क्लास इज क्लोज्ड. स्टेप 5 which says that graph is closed by using preceding the first class and succeeding the last class. ही काय झाली तुमची? स्टेप 5 झाली. कोणत्या कोणत्या स्टेप्स सांगितल्या तुम्हाला? स्टेप फर्स्ट, टेक द मिड व्हॅल्यूज ऑन एक्स ॲक्सिस. स्टेप सेकंड, टेक द फ्रिक्वेन्सी ऑन y axis. Step third, observe the points on x axis and y axis and plot it. म्हणजे काय करायचंय? मिड व्हॅल्यूची फर्स्ट व्हॅल्यू आणि त्याची फ्रिक्वेन्सी हा पॉइंट काय करायचं तुम्हाला? प्लॉट करून घ्यायचा आहे. आणि स्टेप 4 मध्ये जे पॉइंट्स तुम्ही प्लॉट केलेले आहे ते स्ट्रेट लाईन सेगमेंटनी स्केलचा यूज करून ते काय करायचे? ते जॉईन करून घ्यायचे. स्टेप 5 मध्ये काय करायचंय तुम्हाला? तुमचा ग्राफ हा क्लोज करायचा आहे. क्लोज कसा करणार? प्रिसिडिंग द फर्स्ट क्लासच्या अगोदरचा जो क्लास आहे ती फर्स्ट लाईन जॉईन करायची आणि सक्सेडिंग द लास्ट क्लास म्हणजे लास्ट क्लास नंतर तुम्हाला अजून एक क्लास इंटरवल घ्यायचा आहे आणि लास्ट पॉइंट कुठे जॉईन करायचा आहे? लास्ट क्लास इंटरवलच्या नेक्स्ट क्लासला. ठीक आहे. आता ही झाली सगळी प्रोसिजर. आता आपण एक्झाम्पल घेणार आहे. प्रोसिजर व्यवस्थित राईट करून घ्यायची आहे सगळ्यांनी. ठीक आहे. प्रोसिजर राईट करून झाल्यानंतरच एक्झाम्पल एक नोटबुकमध्ये राईट करायचे आणि नंतर ते सॉल्व करायचे. आता आपण एक्झाम्पल घेणार आहे की हाऊ टू ड्रॉ द फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. ठीक आहे. आता आपण एक्झाम्पल घेऊ. तुमचा क्वेश्चन असा असतो पहा एक्झामला, ड्रॉ अ फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. ड्रॉ अ फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन and frequency curve आता फ्रिक्वेन्सी कर्व आपण नेक्स्ट पॉइंट मध्ये पाहणार आहे. आता फक्त आपल्याला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन पाहायचा आहे. ड्रॉ फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन फॉर द फॉलोइंग
for the following data, for the following data. ठीक आहे, ठीक आहे. आता आपण डेटा पाहणार आहोत. ही कोणता डेटा आहे? गिवन मध्ये दिलाय तुम्हाला मंथली हाऊस रेंट, मंथली हाऊस रेंट. सेकंड दिलाय नंबर ऑफ फॅमिलीज. तुम्हाला रेंट्स दिले ते 100 to 300, 300 to 500, 500 to 700, 700 to 900, 900 to 1100, and last is the frequency is 6, next is 16, next is 24, 20, 10 and 4. ही काय दिली आहे तुम्हाला? फ्रिक्वेन्सी गिवन मध्ये दिलेली आहे. नेक्स्ट, आता ही फ्रिक्वेन्सी तुम्हाला गिवन मध्ये दिलेली आहे. हे तुम्हाला क्लास इंटरवल्स दिलेले आहेत. आता काय करायचं तुम्हाला? फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करायचं आहे. आता फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करण्यासाठी फर्स्ट स्टेप काय आहे? टेकिंग द मिड व्हॅल्यूज ऑन एक्स ॲक्सिस. आता मिड व्हॅल्यूज फाइंड करावे लागतील. कशाच्या मिड व्हॅल्यूज फाइंड करणार आहेत? गिव्हन क्लास इंटरव्हलच्या तुम्हाला काय करायच्यात? मिड व्हॅल्यू फर्स्टली फाइंड आउट करायच्यात. मग आन्सर मध्ये राईट करताना काय करणार आहेत? हा झाला तुमचा टोटल फुल क्वेश्चन. हा क्वेश्चन अगोदर सगळ्यांनी राईट करून घ्यायचा आहे. आन्सर मध्ये राईट करत असताना हे दोन कॉलम परत काढणार आहेत तुम्ही. आन्सर मध्ये राईट करत असताना हे दोन कॉलम परत करणार आहेत. आणि थर्ड कॉलम कोणता येईल तुमचा? मिड व्हॅल्यूचा. मिड व्हॅल्यूचा का? कारण आपल्याला एक्स ॲक्सिस वर काय घ्यायच्यात? मिड व्हॅल्यूज घ्यायच्यात. आणि वाय ॲक्सिस वर काय घ्यायच्यात? ते फ्रिक्वेन्सीज घ्यायच्यात. आता इथं फ्रिक्वेन्सीज कोणत्या आहेत? नंबर ऑफ फॅमिलीज ह्या तुमच्या काय फ्रिक्वेन्सी. आता मिड व्हॅल्यू कशी फाइंड करणार? कोणत्याही दोन पॉइंटची जर मीन व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर काय करता? त्या दोन पॉइंटचे समेशन डिवायडेड बाय 2 करता. ठीक आहे. आता मिड व्हॅल्यू कशा फाइंड आउट करणार? इथं 100 आणि 300 ची मिड व्हॅल्यू फाइंड करायची. तर काय करणार? 100 प्लस 300 डिवायडेड बाय 2. किती येईल तुमची मिड व्हॅल्यू? 400 डिवायडेड बाय 2 दॅट इज 200. ही झाली तुमची फर्स्ट मिड व्हॅल्यू. किंवा डायरेक्टली तुम्ही ऑब्झर्व पण करू शकता. आता इथं क्लास इंटरव्हल्स सोपे आहे. तुम्हाला मिड व्हॅल्यूज फाइंड करणं इझी जाईल. पण काही काही असे क्लास इंटरव्हल्स असतात की डायरेक्टली तुम्हाला मिड व्हॅल्यू सांगता येणार नाहीये. मग काय करायचं? त्या दोन व्हॅल्यूची समेशन करायची आणि डिवायडेड बाय 2 करायचं. तेव्हा तुमची मिड व्हॅल्यू फाइंड होईल. आता ठीक आहे. फर्स्ट मिड व्हॅल्यू झाली 200. सेकंड मिड व्हॅल्यू काय येईल? 300 to 500 ची मिड व्हॅल्यू 400 येईल. नेक्स्ट मिड व्हॅल्यू काय येईल? 500 to 700 ची 600 येईल. नेक्स्ट काय येईल? 700 आणि 900 ची मिड व्हॅल्यू काय येईल? 800. नेक्स्ट 1000 आणि लास्ट ची मिड व्हॅल्यू काय येईल? 12000. हे झाल्या मिड व्हॅल्यूज. ही झाली फ्रिक्वेन्सी. हे तुमचे गिव्हन क्लास इंटरव्हल्स. आता तुम्हाला काय करायचंय? फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करायचा आहे. आता फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन कसा ड्रॉ करायचा? काय सांगितलंय तुम्हाला? स्टेप फर्स्ट, टेकिंग द मिड व्हॅल्यूज ऑन एक्स ॲक्सिस. मग एक्स ॲक्सिस वर कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज घेणार आहेत तुम्ही? हा झाला तुमचा एक्स ॲक्सिस आणि हा झाला तुमचा वाय ॲक्सिस. आता एक्स ॲक्सिस वर
काय घ्यायचंय तुम्हाला, मिड व्हॅल्यूज घ्यायच्यात. मिड व्हॅल्यू इज स्टार्टिंग फ्रॉम 200. इथं असं तुमचा ओरिजिन. फर्स्ट इज 200, नेक्स्ट इज 400, नेक्स्ट इज 600, नेक्स्ट इज 800, नेक्स्ट इज 1000 and 1200. आता इथं काय करायचं आहे, तुम्हाला काय सांगितलंय, ग्राफ हा क्लोज करायचा. आता ती लास्ट स्टेपला पाहू. ती लास्ट स्टेप झाली, टेकिंग द मिड व्हॅल्यूज ऑन एक्स ॲक्सिस. ही झाली तुमची फर्स्ट स्टेप. आता सेकंड स्टेप काय आहे, ही फ्रिक्वेन्सी आहे, ती काय करायची आहे तुम्हाला, वाय ॲक्सिसवर घ्यायची आहे. आता फ्रिक्वेन्सीमध्ये सगळ्यात हायेस्ट फ्रिक्वेन्सी किती पहा, 24 आहे, आणि सगळ्यात लोवेस्ट फ्रिक्वेन्सी किती आहे, 4 आहे. आता ह्या सगळ्या फ्रिक्वेन्सीज वाय ॲक्सिसवर आपल्याला घ्यायच्या आहेत. पण कशा घेणार, आपल्या मनाने कोणत्या पण इंटरव्हल्स घेऊ शकता तुम्ही. इथं कसं 0 to 200, 200 to 400, तसं वाय ॲक्सिसवर तुमच्या मनाने घ्यायचे आहेत. मग कोणते कोणते मी घेते, 4चा डिफरन्स. सपोज 4, मी 4चा डिफरन्स घेतला पहा प्रत्येक इंटरव्हलमध्ये. 4, 8, 12, 16, 20 अँड लास्ट व्हॅल्यू इज 24. तुम्ही 5चा पण घेऊ शकता, 5, 10, 15, 20 आणि 25. कोणताही डिफरन्स घेतला तरी चालेल. पण काय आहे, डिफरन्स हा तुमचा काय पाहिजे, फक्त सेम पाहिजे. ह्या दोन्हींचा डिफरन्स, या दोन्हींचा, ह्या दोन्हींचा, ह्या दोन्हींचा, लास्टपर्यंत तुमचे डिफरन्स काय पाहिजे, ते सेम पाहिजेत. ठीक आहे. आता आपली सेकंड स्टेप कंप्लीट झाली. फर्स्ट स्टेप काय होती, टेकिंग द मिड व्हॅल्यूज ऑन एक्स ॲक्सिस, टेकिंग द फ्रिक्वेन्सीज ऑन वाय ॲक्सिस. 2 स्टेप कंप्लीट झाल्या. आता थर्ड स्टेप काय तुमची, की तुम्हाला एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसचं कॉम्बिनेशन करून काय करायचं आहे, पॉईंट्स प्लॉट करायचे. आता पॉईंट्स कसे प्लॉट करणार, 200 ला किती फ्रिक्वेन्सी आहे, 6 फ्रिक्वेन्सी आहे. इथं आला तुमचा हा 200 आणि 6 फ्रिक्वेन्सी कुठे येईल पहा, 5, 6, 7, 8. आता ह्यामध्ये तुम्हाला 4चा डिफरन्स आहे, म्हणजे 5, 6, 7, 8. आता तुमच्याकडे स्केल असणार आहे, व्यवस्थित स्केलनी मेजरमेंट घेऊन हे पॉईंट्स काय करायचे, प्लॉट करायचे. आता माझ्याकडे स्केल नाही आहे, मी अप्रॉक्सिमेटली प्लॉट करणार आहे. ठीक आहे. इथे आला माझा फर्स्ट पॉईंट. सेकंड 400 ला काय, 16 फ्रिक्वेन्सी आहे. आता 16 फ्रिक्वेन्सी कुठे आली पहा, इथे आली. इथे आले माझा सेकंड पॉइंट. थर्ड 600 ला किती आहे, 24 आहे. 24 कुठे आला पहा, इथं आला 24. नेक्स्ट 800 ला किती आहे, 20 आहे. आता 20 कुठे येईल, हे पहा इथे येईल. इथे आला माझा नेक्स्ट पॉइंट इज 1000. फ्रिक्वेन्सी इज 10. 1000 ला किती फ्रिक्वेन्सी आहे, 10 फ्रिक्वेन्सी आहे. 10 फ्रिक्वेन्सी कुठे येईल पहा माझी, इथे येईल. आणि लास्ट किती आहे, 12000 ला 4 फ्रिक्वेन्सी आहे. 4 फ्रिक्वेन्सी इज हियर. ही झाली तुमची लास्ट फ्रिक्वेन्सी. आता कोणते कोणते फ्रिक्वेन्सीज पहा, 1, 2, 3, 4, 5, 6 फ्रिक्वेन्सीज केल्यात का तुम्ही प्लॉट. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 फ्रिक्वेन्सीज तुम्ही काय केल्या, ते प्लॉट केल्यात. आता फोर्थ स्टेपमध्ये काय करायचं आहे तुम्हाला, या सगळे जे पॉइंट्स आहेत ते कशाने हे करायचे, जॉईन करायचे बाय लाईन सेगमेंट किंवा स्केलचा यूज करून. काय करायचं आहे, हे जॉईन करायचे. आता माझ्याकडे स्केल नाही आहे, तुम्ही काय करायचं आहे, स्केल यूज करायची आहे. ठीक आहे, प्रत्येकाने स्केल यूज करायची. आता स्टेप 5 मध्ये तुम्हाला काय सांगितलंय की हा ग्राफ काय करायचा आहे, क्लोज करायचा आहे. आता ग्राफ क्लोज कसं करणार, हाऊ टू क्लोज द ग्राफ, काय सांगितलंय, फर्स्ट क्लासचा प्रिसिडिंग क्लास घ्यायचा
आणि लास्ट क्लासचा सक्सेडिंग क्लास घ्यायचा आहे. आता फर्स्ट क्लास कोणता आहे तुमचा? फर्स्ट व्हॅल्यू 200 पासून स्टार्ट झाली आहे. 200चा प्रिसिडिंग म्हणजे 0 होईल, म्हणजे फर्स्ट पॉईंट कुठे जॉईन होणार आहे तुमचा? ओरिजिन म्हणजे झिरोला. आणि लास्ट पॉईंट कुठे जॉईन करायचा आहे? सक्सेडिंग क्लासला. म्हणजे आता इथे पहा कितीचा डिफरन्स आहे. 200, 400, 600, 800, 1000, 12,000. लास्ट किती येणार आहे? 14,000. मग लास्ट पॉईंट कुठे जॉईन होईल? सक्सेडिंग द लास्ट क्लास. आता लास्ट क्लास तुमचा 1200 आहे आणि त्याच्यानंतरचा सक्सेडिंग 1400 आहे. मग लास्ट पॉईंट कुठे जॉईन होणार तुमचा? 1400ला. हा झाला तुमचा कंप्लीट फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. आता ग्राफ केव्हा कंप्लीट होतो? हिस्टोग्राममध्ये पण तुम्हाला सांगितलंय की स्केल मेजरमेंट व्यवस्थित करायचंय. स्केल मेजरमेंट काय असतं? एक्स ॲक्सिसला तुम्ही काय घेतलंय आणि वाय ॲक्सिसला तुम्ही काय घेतलंय. 1 सेंटीमीटर बरोबर किती व्हॅल्यू घेतली आहे आणि वाय ॲक्सिसवर 1 सेंटीमीटर बरोबर किती व्हॅल्यू घेतली आहे हे फाइंड करायचं. आता इथे किती आहे पहा, 200चा डिफरन्स आहे, म्हणजे 1 सेंटीमीटरची व्हॅल्यू किती घेतली आहे? 200. पण इथं काय मिड व्हॅल्यूज आहेत. मग एक्स ॲक्सिसवर मिड व्हॅल्यू लिहायचं आहे अँड ऑन वाय ॲक्सिसवर, वाय ॲक्सिसला काय घेतली आपण? फ्रिक्वेन्सी घेतली आहे. स्केल काय येणार आहे? स्केल ही नेहमी ग्राफच्या राईट हँड साईडला लिहायची आहे. स्केल ऑन एक्स ॲक्सिस, ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल टू 200. आता हे 200 काय? मंथली हाऊस रेंट. का? मिड व्हॅल्यूज या कशामधून घेतल्यात? ह्या इंटरवल मधून घेतल्यात. म्हणून तुमच्या ऑन एक्स ॲक्सिसवर काय येणार आहे? 200 मंथली रेंट. ऑन वाय ॲक्सिसला काय येणार आहे? ऑन वाय ॲक्सिस टेकिंग द नंबर ऑफ फॅमिलीज. मग ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल टू किती घेतलंय? 4 घेतलंय. पहा 1 सेंटीमीटर इक्वल टू 4 नंबर ऑफ फॅमिलीज. इथे मला जागा नाहीये म्हणून मी एका खाली एक लिहिलंय. तुम्ही सरळ लिहायचं आहे, तुमच्या नोटबुकमध्ये स्पेस राहणार आहे तेवढी. हा झाला तुमचा कम्प्लिटली फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. समजलंय का कसं केलंय? स्टेप्सचा यूज करायचा आहे. स्टेप व्यवस्थित रीड करायच्या, नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायच्या आणि त्यानंतरच एक्झाम्पल काय करायचंय? सॉल्व करायचंय. हा झाला तुमचा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. आता नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे फ्रिक्वेन्सी कर्व. आता फ्रिक्वेन्सी कर्व मध्ये सेम एक्झाम्पल मी घेणार आहे. मी राईट करणार नाही, तुम्ही काय करायचंय? परत एक्झाम्पल राईट करायचंय. आता मी तुम्हाला सांगते की नेमकं फ्रिक्वेन्सी कर्व मध्ये काय करायचं. हे एक्झाम्पल मी ॲज इट इज ठेवते. हेच एक्झाम्पल आपल्याला फ्रिक्वेन्सी कर्व मध्ये ड्रॉ करायचं. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन मध्ये काय केलंय तुम्ही? जे पॉइंट्स प्लॉट केलेत ते स्ट्रेट लाईननी प्लॉट केलेत. आता फ्रिक्वेन्सी कर्व मध्ये काय करायचंय तुम्हाला? सिंपल कर्व ड्रॉ करायचंय. फ्रिक्वेन्सी कर्व मध्ये काय करायचंय? स्मूथली सिंपल कर्व ड्रॉ करायचंय. एवढाच डिफरन्स आहे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आणि फ्रिक्वेन्सी कर्व मध्ये. काय डिफरन्स आहे? फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन मध्ये काय करायचंय? स्ट्रेट लाईननी पॉइंट जॉईन करायचे आणि फ्रिक्वेन्सी कर्व मध्ये स्मूथली कर्व जॉईन करायचे. प्रोसिजर सेमच आहे. प्रोसिजर परत राईट करून घ्यायची. एक्झाममध्ये तुम्हाला सेपरेट प्रोसिजर विचारली जाणार आहे की राईट द प्रोसिजर ऑन फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन किंवा राईट द प्रोसिजर फ्रिक्वेन्सी कर्व. आता जर फ्रिक्वेन्सी कर्वची जर प्रोसिजर विचारली, तुम्हाला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनची राईट करून दिलेली आहे. सेम प्रोसिजर आहे, फक्त कुठं चेंज करायचं मी सांगते. फर्स्ट स्टेप काय होती? टेक द मिड व्हॅल्यूज ऑन एक्स ॲक्सिस. फर्स्ट स्टेप ॲज इट इज राहणार आहे. सेकंड स्टेप काय होती? टेकिंग द फ्रिक्वेन्सी ऑन वाय ॲक्सिस. सेकंड स्टेप पण ॲज इट इज राहणार आहे. थर्ड स्टेप काय होती? प्लॉट द एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस पॉइंट. ती पण ॲज इट इज राहणार आहे. फोर्थ स्टेपमध्ये काय करायचंय? फोर्थ स्टेपमध्ये चेंज करायचंय. काय होती फोर्थ स्टेप? की जॉईन धीज पॉइंट्स बाय अ स्ट्रेट लाईन किंवा लाईन सेगमेंट होती ना.
तर थर्ड फोर्थ स्टेपमध्ये काय करणार आहे, जॉईन द पॉइंट्स बाय स्मूथ कर्व, एवढं सेंटेन्स ॲड करायचं आणि फिफ्थ स्टेप ॲज इट इज राहणार आहे. नेक्स्ट त्याचं एक्झाम्पल राईट करताना सेम एक्झाम्पल राईट करायचं आहे, त्याच्या मिड व्हॅल्यूज फाईंड करायच्या, सेम फ्रिक्वेन्सी मिड व्हॅल्यूज स्केल ॲज इट इज राहणार आहे. आन्सर सुद्धा फक्त काय चेंज होणार आहे, आता तुमचा ग्राफ चेंज होणार आहे. कसं होणार आहे, हे जे तुम्ही स्ट्रेट लाईननी सेगमेंट जॉईन केले हे कशाने जॉईन करायचे, तुम्हाला स्मूथ कर्वनी जॉईन करायचे. मग कसं येईल स्मूथ कर्व, हे पहा, हा झाला तुमचा फ्रिक्वेन्सी कर्व. डिफरन्स समजलाय फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आणि फ्रिक्वेन्सी कर्व मध्ये. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन हा स्ट्रेट लाईननी जॉईन करायचा आहे आणि फ्रिक्वेन्सी कर्व हा स्मूथ कर्वनी जॉईन करायचा आहे. ठीक आहे, हे झालं तुमचं फर्स्ट एक्झाम्पल. आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहणार आहे आपण सेकंड. क्वेश्चन ॲज इट इज राहणार आहे. काय क्वेश्चन आहे, ड्रॉ द फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ऑफ following data of following data. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा. गिवन मध्ये तुम्हाला दिलंय मिड व्हॅल्यूज, गिवन मध्ये दिलंय मिड व्हॅल्यूज 25, 35, 35, 45, 55 and last is 65. Frequencies 5, 12, 33, 13 आणि 7. हे काय दिले तुम्हाला, सेकंड क्वेश्चन, क्वेश्चन नंबर सेकंड. फर्स्ट क्वेश्चन झाला, आता क्वेश्चन सेकंड मध्ये तुम्हाला गिवन मध्ये काय दिलंय, ऑलरेडी मिड व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला फाईंड करायची गरज आहे का, फाईंड करायची काहीच गरज नाही. मिड व्हॅल्यूज दिल्या, ते फ्रिक्वेन्सी दिली आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, फक्त फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काय करायचं आहे, ड्रॉ करायचं आहे. कसं ड्रॉ करणार, आता आपला ग्राफ चेंज होणार आहे पहा. आपण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन दोन्ही पण करा ड्रॉ, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन अँड फ्रिक्वेन्सी कर्व दोन्ही पण ग्राफ ड्रॉ करायचे. ठीक आहे, दोन्ही पण ग्राफ ड्रॉ करायचे. आता ऑन वाय ॲक्सिसवर काय घ्यायची आहे, फ्रिक्वेन्सी घ्यायची आहे. एक्स ॲक्सिसवर काय घ्यायचं आहे, मिड व्हॅल्यूज घ्यायचे. ते कशा घेणार आहेत, मिड व्हॅल्यूज आणि फ्रिक्वेन्सी. आता पहा, on x-axis for mid value starting from 25, next is 35, next is 45, next is 55, next is 65. फ्रिक्वेन्सी आता कितीचा डिफरन्स घेताय, लास्ट व्हॅल्यू इज 33. कितीचा घेणार, मी 5चा घेते. 5, 10, 15, 20, 25, 30 आणि लास्ट 35 घ्यावं लागेल आपल्याला. का, कारण इथं 33 फ्रिक्वेन्सी आहे. आता काय करणार, लास्ट स्टेपमध्ये फर्स्ट 2 स्टेप झाल्या. एक्स ॲक्सिसवर मिड व्हॅल्यूज घेतल्यात, वाय ॲक्सिसवर फ्रिक्वेन्सी घेतली आहे. नेक्स्ट काय, आता 25ला किती फ्रिक्वेन्सी आहे, 5 फ्रिक्वेन्सी, फर्स्ट पॉईंट प्लॉट केला. 35ला किती फ्रिक्वेन्सी आहे, 12 आहे, सेकंड पॉईंट. नेक्स्ट 45ला किती आहे, 33 आहे. 45ला 33 फ्रिक्वेन्सी पहा इथे कुठेतरी. तुम्ही व्यवस्थित ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट 55ला 13 फ्रिक्वेन्सी आहे. 55, 13 इथे तुमचा कुठेतरी येईल.
नेक्स्ट 65 ला किती आहे 7 फ्रिक्वेन्सी आहे इथे. झालं का व्यवस्थित? ठीक आहे. हे पॉइंट्स आपण प्लॉट केलेत. आता फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काय करणार आहेत? स्ट्रेट लाईनने जॉईन करणार आहेत. स्केलचा यूज करायचा. आता नेक्स्ट पॉइंट किती येईल? 75 येईल. सक्सेडिंग क्लास इज 75, देन ग्राफ इज क्लोज्ड. याचा प्रिसिडिंग क्लास 0 आहे, सक्सेडिंग क्लास 75 आहे आणि ग्राफ काय करायचा आहे? क्लोज करायचा आहे. मी फक्त फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन तुम्हाला ड्रॉ करून दिलाय. द स्केल काय येणार आहे पहा. ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू, आता प्रत्येकामध्ये किती कितीचा डिफरन्स आहे पहा. 35 to 25 मध्ये 10चा आहे, 45 to 35 मध्ये 10चा आहे. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10. डायरेक्टली आता इथं मिड व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. मिड व्हॅल्यूज लिहिल्या तरी चालतील, म्हणजे नेम लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. ऑन वाय ॲक्सिस काय? ऑन वाय ॲक्सिस वर फ्रिक्वेन्सी किती घेतली आहे? फ्रिक्वेन्सी 5 फ्रिक्वेन्सी, 5 फ्रिक्वेन्सी आणि इथं लिहा 10 मिड व्हॅल्यूज. हा झाला तुमचा कंप्लीट फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. आता तुम्हाला होमवर्कला काय करायचंय? फ्रिक्वेन्सी कर्व सेम करायचंय, फक्त स्मूथली जॉईन करायचं. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी कर्व आणि फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन मधला डिफरन्स तुम्हाला समजला असेल. जर समजला नसेल तर मला परत सांगा, मी परत तुम्हाला लेक्चर करेन. मला कमेंट करा किंवा मग मला पर्सनलला विचारलं तरी चालेल. आज काय काय पाहिलं आपण? फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन पाहिला आणि फ्रिक्वेन्सी कर्व पाहिली. प्रत्येकाची प्रोसिजर व्यवस्थित लिहून घ्यायची, एक्झामला विचारली जाते. प्रत्येकाचं एक्झाम्पल व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. आजच्या लेक्चरला आपण एवढेच पाहणार आहे. थँक्यू.